नमस्कार मंडळी. आज घरून यायलाच उशीर झाला म्हणून मी आज सकाळी काही ब्लॉग सुरू केला नाही. जेव्हा आता घरी जात आहे तेव्हा मी ब्लॉग सुरू केला माझा. ग्राउंडवरून घरी जात असताना मस्त नदीच्या गरम गरम वाफा आणि सूर्य उदय पाहता पाहता मस्त वाटते. मग काय मस्त घराकडे जात होतो आणि हे मस्त वातावरणसुद्धा पाहत पाहत पोचलो घरी. घरी आल्या आल्या माझ्या मागं मस्त काम लावून दिलं. फ्रेश होऊन ते कामच करत बसली आणि मग जायचं होतं आम्हाला आज वावरामध्ये, कारण तर आज मला काही काम नव्हतं माझ्या गावाला. म्हणून आज मी आईसोबत म्हटलं की चल कापूस वेचू लागतो. आता आई तर समोर गेली म्हणून आता आईच्या मागं मग मी चालली हळूहळू. आता आई म्हणजे जास्त समोर गेली, माझ्या आधीच निघून गेली. मला काम होते घरी, तुम्ही कामं वगैरे करून घेतली आणि नंतर मी पण जायला निघाली. आता जाता जाता मस्त चिंचाच्या झाडं वगैरे पडते तर आपण ते खाल्लं नाही तर बरं वाटत नाही म्हणून मस्त तोडून घेतल्या आणि खात खात निघाली. खात खात पोचली मी वावराकडे आली. आता आपण मोबाईल पकडून राहिलं तर शिवा देते म्हणलं, म्हणून मोबाईल ठेवून दिला. मस्त आपलं बांधबूंद वगैरे केलं आणि मस्त भिडली कापूस वेचायला. आता कापूस वेचायला गेली, तुम्हाला दाखवत नाही, थांबा नंतर दाखवतो कापूस कसा वेचतो मी. तर मग काय बसलं जेवण करायला दुपारीच्या वेळेला. जेवण वगैरे केलं मस्त आणि मग पुन्हा कापूस वेचायला लागले. बघा काही पण म्हणा, आपण कितीही शहरात राहिलो तरी पण आपल्याला आपल्या गावची आठवण येते. तसंच काहीतरी मस्त आपण आता इकडे आपला टाईम झाला होता घरी जायचा म्हणून मस्त मी बांधून वगैरे केलेलं सोडून टाकलं आणि आपल्या पिल्लांना दारं घ्यायचे होते तर मग मी ते घ्यायला निघाली. आता आई म्हणत होती की पराठी उपडायची आहे तर तेच दारं घे म्हणून मग पराठीचीच मोडून घेतली मी पटापट आणि मग निघालो आम्ही घरी जायला. आणि आई आणि आम्ही निघाली समोर निघल्याबरोबर त्यांना भेटली गाडी. आता त्यांनी तर गेल्या, मग काय आपणही जाऊ म्हणलं हळूहळू पैदल निघलो. तर काय इकडे मस्त माझ्यासमोर गाय जात होती, तिला हकलत मी पोचली घरी आल्याबरोबर मला देवांशी दाखवत होता त्याची बंदूक. मस्त बघितली मी, मला म्हणते तुला मारलं मी, तू मरून गेली म्हणते. म्हणलं ठीक आहे मी मरून गेली म्हटलं. मग काय चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.